नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तुमच्या व्यवसायाचं क्रिएट गुगल अकाउंट म्हणजेच काय? तुमच्या व्यवसायाच्या नावाने अकाउंट कसं काढायचं? उदाहरणार्थ घ्या, इथे काय आहे फर्स्ट नेम. तर तुम्ही काय केलं? समर्थ टाकलं. येस. मी कॅपिटल बघा कधी पण लक्षात ठेवायचं. हा जो पहिला अक्षर आहे तो काय करायचंय? तुम्हाला कॅप्स लॉक काय करायचंय? ऑन करायचं आणि यस टाकायचं. SAMART समर्थ. त्याच्यानंतर ई कॅपिटल TERPISES. त्याच्यानंतर किंवा इथं फक्त करायचं समर्थ वरती करायचं. इथे करायचं पेस्ट. इथपर्यंत लक्षात आलं? क्रिएट गुगल अकाउंट समर्थ एंटरप्राइजेस. इथं काय करायचं? नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हटल्यानंतर एक साधारणतः टाका की समजा जो तुम्ही जन्मतारीख टाकते ती अगोदरची टाकायची सर्वात जुना. आणि त्याच्यानंतर फेल फिमेल आहे रॉदर कस्टम असं करायचं. आता याच्यामध्ये काय करायचं? कस्टम केलं तर काय हे होतं, आपण काय करायचं? मेल करून टाकायचं. म्हणजे जेणेकरून आपल्याला काय प्रॉब्लेम नको. आणि नंतर काय करायचं? नेक्स्ट करायचं. लक्षात घ्या बाई काय केलं. मग ते काय करतंय? तुम्हाला चूज युअर जीमेल ऍड्रेस. तुम्हाला कशा प्रकारचा ऍड्रेस पाहिजे? मग समर्थ एंटरप्राइजेस 879 पाहिजे का हा पाहिजे काय? एक पकडा किंवा क्रिएट युअर वन जीमेल ऍड्रेस असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक तर तुम्ही काय करू शकता, इथं क्रिएट युअर ओन जीमेल ऍड्रेस किंवा समर्थ एंटरप्राइजेस 878 किंवा क्रिएट युअर जो आहे जसं की मला नाही पाहिजे. मला फक्त समर्थ एंटरप्राइजेसच पाहिजे. मग मी काय केलं? SAM. इथं नुसतं एक काम केलं तुम्ही, इथून वरती जरी कॉपी केलं तेवढं नाही, मला फक्त तेवढंच पाहिजे. आणि इथं जरी टाकलं समर्थ एंटरप्राइजेस किंवा आता समजा पकडा 2026 येते ना, 2026 टाका. जेणेकरून कसं होतं की नवीन वर्षासाठी काम करतोय. आता एक समजा इथे काय केलं तुम्ही, एक पासवर्ड आहे ना, तो तुम्ही काय करायचं? तुमचा हे करायचं, सिलेक्ट करायचंय. पासवर्ड ठेवताना फक्त एक लक्षात ठेवायचं की तुम्ही जो पासवर्ड टाकणार आहे तो इथला वरचा आणि हा जो पासवर्ड आहे तो काय करणार आहे? व्यवस्थित टाकायचा, शो करून बघायचा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करायचा. याच्यामध्ये जर तुमचा पासवर्ड सेव्ह नसेल तर काय होतं? तर स्कॅन द QR कोड विथ फोन याच्यामध्ये आहे. काय होतं? ओपन युअर कॅमेरा ऍप, स्कॅन द कोड अँड टॅप द लिंक, देन फॉलो अ फ्यू मोर स्टेप ऑन युअर फोटो कम्प्लीट व्हेरिफिकेशन. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं असं आहे की व्हेरिफिकेशन प्रोसेस असताना ते बघा की कशा प्रकारचं तुम्हाला काय आहे. हे माहिती जी आहे ते एकदम वाचून घ्या. कशा प्रकारे केलेली की स्कॅन द QR कोड विथ फोन, ओपन युअर कॅमेरा. काय म्हटलेलं आहे? कॅमेरा तुमचा ओपन करायचा. म्हणजे तुम्हाला इथं क्लिअर आहे की काय करायचं? कॅमेरा ओपन करायचंय आणि स्कॅन द कोड ऑफ द लिंक. ह्याच्यामध्ये काय आहे? तुम्ही एक तर कॅमेरामध्ये गेल्यानंतर वरती गुगल लेन्स असतं, गुगल लेन्सचं चिन्ह. त्याला काय करायचं? क्लिक करायचं. आणि क्लिक केल्यावरती काय असतं? एक कोड असतो, तो काय करायचा? इथे क्लिक करायचं. ज्या वेळेला तुम्हाला व्हेरीफाय युअर नंबर येतो तिथे काय करायचं? तुमच्या मोबाईलमध्ये व्हेरीफाय टाकायचं. जेणेकरून सायबर सिक्युरिटीसाठी असेल. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारे काय करता? व्हेरीफाय करता त्यावेळेला हे तुमचं अकाउंट काय होतं? पूर्ण तयार होतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला असतो, रिकव्हरी इमेल ऍड्रेस पाहिजे का? समजा टाकायचा वैभवी पार्टी, समजा कोणत्या कोणाच्या तरी घराचा टाकायचा आणि नेक्स्ट करायचं. आणि मग याच्यानंतर तुमचं अकाउंट काय होतंय? समर्थ 2026 या नावाने होते. कॉपी करायचं, नेक्स्ट करायचं. फक्त लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला जे आहे मोर ऑप्शन जे दिलेले आहे इथं काय करायचं? ह्या सगळ्या वाचायच्या आणि काय करायचं? आय ऍग्री टाकायचं. आय ऍग्री टाकल्यानंतर तुमचं हे अकाउंट काय होतं? अशा प्रकारचं होतं. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला काय होतं? ह्या इथे इनबॉक्स काय होतं दिसतो. सर्वात पहिल्यांदा काय करायचं तुम्ही? लगेच ह्या इमेजवर ना तुम्ही विसरायला नको म्हणून काय करायचं? कंपोज करायचं. कंपोज केल्यानंतर इथं काय करायचं? पेस्ट करायचं ईमेल ID. आणि काय टाकायचं? समजा आता समजा माझं इथे मी काय केलं? आपल्या दोघांना म्हणजे समजा तुम्हाला सचिन.पळणे 2023@gmail.com म्हणजे एक ह्या नंबरला आणि एक समजा तुमच्या मिसेस किंवा कोण असेल त्याला एकदा टाकायचं. समजा आता मी काय केलं? माझ्या मिसेस साठी @gmail.com मी काय केलं?
तिथे ह्या नंबरवरती संचिताला पाठवलं आणि याच्यामध्ये काय केलं, न्यू ईमेल आय डी. आणि असं करून काय करायचं, इथे जायचं आणि इथे तुम्ही काय करायचं, सेंड बटनावरती क्लिक करायचं. तर तुम्हाला दिसेल सेंड बटन. म्हणजे अशा प्रकारचा ईमेल हा तुमचा काय केलेला असतो, ओपन झालेला असतो. आता पुढचं जे आहे ते मी तुम्हाला काय करणार आहे, व्यवस्थित शिकवणार आहे. आज आपण काय शिकलात, जीमेल म्हणजे तुमचं गुगल अकाउंट काय करायचंय, कसं काढायचंय. आता मी याच्यानंतर तुम्हाला पूर्ण अकाउंट काढल्यानंतर संपूर्ण याच्यामध्ये जे आहे काय करणार आहे मी, पूर्ण गुगल ब्ल्यूप्रिंट हा कोर्स शिकवणार आहे. त्याच्यासाठी काय केलेलं आहे, पहिल्यांदा अकाउंट काढलेलं आहे. धन्यवाद.